चला आपल्याला या आजच्या दिवसामध्ये जगदीश तारमाळे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि आपण धन्यवाद आभार त्यांचा व्यक्त करूयात आणि जगदीश तारमाळे यांचा आपण सन्मान या व्यासपीठावरून आपण करत आहोत। मी आयोजकांना विनंती करेन की जगदीश तारमाळे साहेबांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे। थैंक यू सो मच दीजे। चला मॅच ऑन करायचे आहे। आपण मॅच पाहतोय संघर्षाच्या विपक्षामध्ये रोहिदास स्मृती अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते। महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातील आय थिंक सो कदाचित ही शेवटची मॅच देखील असू शकते। डिपेंड करेल जर वेळेमध्ये मॅच कंप्लीट झाली तर आपल्याकडे वेळ असेल तर आजच्या दिवसातील शेवटची मॅच देखील आपण कंप्लीट करणार आहोत। पण सध्या चालू असलेल्या मॅचकडे आपण वळत आहोत। दोन सलामीचे बॅटर्स दिगंबर आणि त्याच्या समूहात सुरेशची जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सुरेश नांदुरकर। दरम्यान यावेळेस खेळायचा प्रयत्न केलाय। स्कोअर लेगला बॉल चालला हवाई सफर करताना सरळ 6 धाब्यांकरिता षटकार। दरम्यान इथे टेंबवली गावचे खूप मोठे समर्थक ओवळी गावापर्यंत पोहोचलेत। अक्षय म्हात्रे यांचे ते शुभागमन झालं। वेलकम अक्षय दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे। रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं आणि त्याचबरोबर महेंद्र जाधव यांच्या माध्यमातून आपण मधुर बासरीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला गेला, त्यांचा देखील शतशः आभार। मॅचकडे वळत आहोत। धावा फलकावरती टोटल जोडल्या गेल्या 12 आकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं चालू असताना पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर 2 धावा आल्या, मग षटकार आणि मग त्यानंतर चौकार आला आणि टोटल धावा फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या 12 आकड्यावर। पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका, बॉल निघून जाईल सरळ 6 धाब्यांकरिता आला षटकार। षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती वाढताच जाऊन पोहोचल्या गेल्या। टोटल धावा फलकावरती वाढताच जाऊन पोहोचल्या 18 आकड्यावरती। बॉल तयार। सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये वेगाने धावा, पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता। शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले
आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती 2 ने पळवून काढला गेला आणि आज 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताच जाऊन पोहोचल्या जातील 20 आकड्यावरती. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग सध्या चालू आहे. दरम्यान सन्माननीय महेशजी जाधव साहेब ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बोला तयार. हो पुढचा बॉल इथे क्लासिकल फटका पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत पण नाही अडवू शकत. निघून गेलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटक देखील समाप्त झालंय आणि पहिलं षटक हे महागडं पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये टोटल 24 धावा फळकावरती आलात. षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो टोटल जोडल्या गेल्या 24 आकड्यावरती. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली. थँक्यू सो मच जगदीश चारमाळे यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये ऐकला होता आणि खूप दूरवरचा प्रवास करत इथपर्यंत पोहोचले. सो तुम्ही आमच्या या विभागामध्ये भिवंडीमध्ये आले, तुमचे शतशः आभार बोलतोय. मॅचमध्ये एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 24 आहेत. सुरेशचं महागडं षटक पाहायला मिळालं. 24 धावा त्याने खर्च केला. आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय मंदार. आणि बॅटिंगवरती जर बघू शकाल मुनीश पाटील, लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आता पाहायला मिळेल. सबस्टिट्यूट म्हणून मुनीश आलेत, पण दिगंबर याने खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. 2 चेंडू पहिला 2 चेंडूवरती 8 धावा, मग त्यानंतर चौकार आला, मग षटकार आला, मग पुन्हा 2 आणि मग पुन्हा एक शेवटच्या अंतिम चेंडूवरती चौकार आला. आणि एकंदरी पहिल्या षटकामध्ये दिगंबर याने 24 धावा पळून काढल्या गेल्या आणि एक चांगला स्टार्ट किंवा एक चांगली सुरुवात मिळाली. आता सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय संघर्षाच्या विपक्षामध्ये रोहिदास स्मृती अशी मॅच पाहायला मिळते. यावेळेस हलक्या गतीने मुनीशच्या माध्यमातून खेळून काढला गेलाय. एक धाव फळकावरती बनवली गेली आहे. दुसरा धावाची कॉलिंग आहे. फार वेगाने धाव पळून काढतोय आणि त्याच्या माध्यमातून 2 धावा फळकावरती जोडल्या गेल्या आणि आज 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतील देखील जाऊन पोहोचलं 26-26 आकड्यावरती. दिगंबर पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले मनीष पाटील यांच्या माध्यमातून. प्रति षटकारास 100 रुपयाचं कॅश प्राइज. एक चांगला स्टार्ट मिळालाय संघर्ष संघाला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पहा खेचून मारलाय, ऑन साइडला पुल केलाय आणि पॉवरफुल चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांकरिता आलाय चौकार. मध्ये एस आर्मी पाहिली, ज्यामध्ये एस आर्मी संघाने विजय, दुसऱ्या मॅच मध्ये संघर्ष जिंकताना पाहिलं, तिसऱ्या मॅच मध्ये MS स्पोर्ट्स, चौथ्या मॅच मध्ये पुन्हा एस आर्मी आणि क्वालिफाय तिकडे झाले. 5व्या मॅच मध्ये गार्गे ट्रान्सपोर्ट्स, 6व्या मॅच मध्ये MS स्पोर्ट्स सेकंड मॅच जिंकले आणि क्वालिफाय झाले आणि 7व्या मॅच मध्ये अरणा 11 मॅच जिंकली आहेत आणि सध्या 8वी मॅच चालू आहे, जिथे संघर्षाच्या विपक्षामध्ये रोहिदास स्मृती. संघर्ष संघाने ऑलरेडी एक मॅच जिंकली, त्यामुळे ही मॅच जर जिंकले तर क्वालिफाय होतील, पण रोहिदास स्मृती ही मॅच जर पराभूत झाले तर मग मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पण मॅच जर जिंकले रोहिदास स्मृती तर मग त्यांना जीवनदान ठरू शकतं या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी. पण ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला किंवा ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, थोडंसं धावांचा वेग जो आहे तो फार वेगाने वाढत चालला आहे, त्यामुळे कमी करावं लागेल मॅच जिंकायची असेल तर. टीम रोहिदास स्मृती संघाला धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 31. 31 आकड्यावरती षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती 2, मग चौकार आणि मग सिंगल पाहायला मिळाले. दिगंबर आहे स्ट्रायकर एंडवर. हलक्या गतीने कलात्मकतेने खेळायचा प्रयत्न केला होता, फक्त दिशा दिली आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 32 आकड्यावरती.
सुरुवात चांगली मिळाली आहे. प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं संघर्ष संघाला आणि संघर्ष करताना खूप चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये दाखवलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 32 आहेत. चेंडू क्रमांक 5वा. बॉल तयार. 5वा बॉल आहे. ओ यावेळेस मनीषसाठी हा बॉल अपील तर स्ट्रॉंगली पाहायला मिळाली, पण तदनंतर पंचांचा इशारा डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू आला. बॅट स्विंग खूप चांगला होता, पण चेंडूच्या मारेटपर्यंत नाही पोहोचू शकले मनीष आणि त्याच्यामुळेच की काय डॉट बॉल पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 32वा फळकावरती पाहतोय. षटकाची शेवटचा अंतिम चेंडू आहे. स्ट्राईक रेंजला मनीष. पहिल्या मॅचमध्ये तितकासा चांगला परफॉर्मन्स नाही राहिला होता त्यांच्याकडनं, पण या मॅचमध्ये सध्या एक मोठी पारी साकारण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, कारण की सुरुवातीपासून जर बघितलं तर सेन्सिबल क्रिकेट दिसतो त्यांच्या मदतीने सध्या तरी. शेवटचा अंतिम चेंडू आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. टायमिंग अचूक आहे. बॉल सरळ निघून जातं. डीप थर्ड मानला. 6 धाब्यांकरिता आलाय मोठा फटका, आलाय षटकार. बघा, या स्पर्धेसाठी आदरणीय सौरभजी घरत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ड्रोन व्ह्यू या मैदानाचा 360 डिग्री अँगल खूप चांगल्या पद्धतीने मिळाला. त्यांचं देखील शतशः आभार आपण व्यक्त करूयात, कारण की मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. चला मित्रांनो, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो टोटल आहेत 38 आकड्यावरती. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे आणि तदनंतर कॅच ड्रॉप केली आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग तर कंप्लीट केली. तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे, पण 2च धावेवरती थांबावं लागेल आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. धावा फळकावरती पाहतोय 40 आकड्यावरती. सार्थकला आणलंय 3ऱ्या षटकामध्ये. बॉल तयार. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, पण यावेळेस दर्जेदार क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने अडवण्याचे प्रयत्न केले, पण त्यानंतर चेंडू निसटला गेला हातातून आणि निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 44 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट न गमावताना 44 धावा फळकावरती पाहायला मिळतात. सुरेश रिटायर्डच्या माध्यमातून माघारी परतले. मोनिश आले नवीन बॅटर आणि आल्या आल्या मोनिशने प्रहार करायला सुरुवात, पण दुसऱ्या बाजूने दिगंबरकडे आपण लक्ष टाकूयात जे 40+ आहेत आणि 31 धाव्यांवरती वैयक्तिक खेळतात. आणखी एक चांगला फटका आहे, पण यावेळी क्षेत्ररक्षक आता तिथे पोहोचतील आणि आता देखील कॅच ड्रॉप केली आहे आणि तदनंतर 3ऱ्या धावेची कॉलिंग. नॉन स्ट्राईक रेंजला धोका कदाचित असू शकतो आणि तो देखील गमावलाय. 4थी धाव आता बनवली जाईल का आणि 4थ्या धावेसाठी परतावं लागेल. फलंदाज बाद. 3 धावा अंकित आणि 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 47 आकड्यावर. तेहतीस धावांचं वैयक्तिक योगदान देताना दिगंबर माघारी परतले गेले. यापुढे होणारी मॅच
सार्थक ट्रान्सपोर्ट्स आणि त्याच्या विपक्षामध्ये रॉबिन वॉरियर्स. ओ यावेळेस लो राहिलाय चेंडू, हवेत खेळायचा प्रयत्न होता पण खाली राहिला चेंडू आणि त्याच्याच मदतीनं की काय डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना आपण पाहतोय 47 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती 2, मग चौकार, मग डॉट. हवेमध्ये खेळायचा पुन्हा प्रयत्न केलाय आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. वेगाने धावा बनवल्या, फार वेगाने. एक विकेट गमावताना 48 धावा फळकावरती आहेत. स्टार्ट चांगला मिळालेला. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा घेतल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील एक मोठा फटका आपण पाहिलाय. दहा धावा आल्यात आतापर्यंत. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकर एंडला मुनीश पाटीलला पाहतोय आपण. बोलतो यार मुनीशसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. अगदी बॅटची फेस ओपन करताना ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि त्यानंतर फेकीपर्यंत फार चपलाईने धावा बनवतो. रन बिटवीन द विकेटमध्ये फार चाणाक्ष आहे, चतुर आहे, चालाक आहे आणि त्याच्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल धावा आहेत 50 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 50 धावा फळकावरती आहेत. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं ज्यामध्ये 33 धावांचं योगदान दिगंबरच्या माध्यमातून पाहिला. तदनंतर मोनिशचे पार्टनरशिप चांगली पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 बॉल तयार. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. फुलटॉस पद्धतीने होता, उंचीवरती आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटचे दोन्ही क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. फेकी करेपर्यंत तिसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि वेगाने 3 धावा कंप्लीट केल्यात. पराग आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता आणि पहिल्या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 3 धावांच्या मदतीनं धावा फळकावरती 53 आकड्यावरती. परागसाठी पारितोषिक आलंय. विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तुझ्याकडून कुमार गोराटकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे 100 रुपयाचं. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढल्यात 53 आकड्यावरती. व पुढचा बॉल स्विंग अँड मिस डॉटच्या स्वरूपामध्ये फार वेगाने निघून गेले प्रेक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू आलाय आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती 3 आल्या, मग सिंगल आली आहे. धावा फळकावरती 53 आकड्यावरती. बोला तयार. ओ रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता. पुन्हा एकदा मिडल ऑफ द मॅच. बॉल सरळ निघून जातोय. सीमा रेषा बाहेर. मनीषच्या बॅटमध्ये येणारा, मोनिशच्या बॅटमध्ये येणारा हा धमाकेदार फटका आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेला 59 या आकड्यावरती. फुलवट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळले गेलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला चेंडू आहे आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनवल्या जातील आणि 2 धावांच्या मदतीने धावा 61 शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. 61 धावा फळकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय. बोलत यार. 5वा बॉल. गुडघे टेकले होते. स्वीप शॉट केलाय आणि तदनंतर बॉल सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती
65 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट गमावताना 65 धावा तब्बल. प्रथमतः बॅटिंग करताना संघर्ष संघाच्या. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 65 धावा. रिव्हर्स खेळलेत. या आताच्या मॅच मधला तिसरा रिव्हर्स अटेम्प्ट होता हा आणि तिन्ही सक्सेसफुल अटेम्प्ट खेळताना रिव्हर्स स्वीप मध्ये 100% स्ट्राईक रेट ठेवताना मोनिशला आपण पाहिलंय आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 71 आणि विजयासाठी 72 धावांचं आव्हान आहे. चला आपण जाऊयात आमच्या व्यासपीठावरती सन्मानाकडे, जिथे टेंबवली गावचे खूप मोठे समर्थक आहेत. ज्यावेळेस टेंबवली संघ मैदानामध्ये असतो त्यावेळेस त्यांचा अनेकदा पाठीशी उभे असणारे हे व्यक्तिमत्व ओवळी गावावरून इथपर्यंत पोहोचलेत. सन्माननीय अक्षयजी म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करूयात आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता मी विनंती करेन ॲडव्होकेट प्रवीण मडवी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. ओवळी गावावरून इथपर्यंत पोहोचलेत अक्षय म्हात्रे, टेंबवली संघाचे खूप मोठे समर्थक आहेत. टेंबवली संघाच्या एकही अशी मॅच नसेल की जी अक्षय म्हात्रे पाहत नसतील आणि त्यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार आपल्या व्यासपीठावरनं कंप्लीट करत आहोत. टेंबवली प्रीमियर लीग पर्यंत देखील ते पोहोचले. बघा आता सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती पॉइंट्स टेबल पाहतोय या स्पर्धेचा. बघा पॉइंट्स टेबलमध्ये जर बघितलं तर एस एस आर्मी संघाने 2 मॅच जिंकलेत, ज्यामध्ये 2 मॅच वॉन झालेत. 4 पॉइंट आहेत त्यांचे. तदनंतर एम आय स्पोर्ट्सचा जर विचार केला ते देखील 2 पैकी 2 मॅच जिंकलेत, त्यांचे देखील 4 पॉइंट आहेत. संघर्ष 1 मॅच खेळलेत, 1 मॅच जिंकलेत आणि त्यांची दुसरी मॅच सध्या ऑनगोईंग आहे आणि चांगल्या परफॉर्मन्सवरती आहे सध्या संघर्ष. अरुणा 11 संघाने 2 मॅच मधले 1 मॅच जिंकलेत, 1 पराभव झालेत. तदनंतर गार्गी ट्रान्सपोर्ट झोन मध्ये 1 जिंकलेत आणि तदनंतर रोहिदास स्मृती आणि रॉबिन वॉरियर्स आणि त्याचबरोबर सार्थक ट्रान्सपोर्ट्स 1 मॅच खेळलेत आणि पराभव झालेले त्यांचा. आणि त्याचबरोबर एम स्पोर्ट्स झोन मॅचच्या दोन्ही मॅच पराभूत झालेत. अल्ताफ शेखचा संघ आहे एम स्पोर्ट्स आणि दोन्ही मॅच हारलेत ते. चला धावा फळकावरती जोडल्या गेल्या 71-72 धावांचं आव्हान आहे आणि 72 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून आता मैदानामध्ये दाखल झालेत. जर संघर्ष ही मॅच जिंकतीये तर मग ते ऑफिशियली क्वालिफाय होताना तुम्हाला दिसतील. पण रोहिदास मोती ही मॅच जर जिंकले तर त्यांना जीवनदान चालू राहील, अदरवाईज मग ते या सामन्यातून किंवा या स्पर्धेमधून टाटा बाय बाय करताना देखील तुम्हाला दिसतील. सो ही मॅच इम्पॉर्टंट आहे टीम रोहिदास मोतीसाठी आणि संघर्षासाठी देखील महत्त्वाची मॅच आहे, कारण की ही मॅच जिंकले तर मग ऑफिशियली क्वालिफाय होतील. ही मॅच पराभव झाले तर मग शेवटच्या अंतिम मॅचवरती डिपेंड राहतील.
चला मॅच ऑन करायची आहे. दोन सलामीचे बॅटर्स राम आणि सुरेश नांदुरकरची जोडी आणि गोलंदाजीवरती गोलंदाज क्रमांक पहिलं काळूराम. कल्पेश नांदुरकरनी जर झेल घेतली तर संजय चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कल्पेशसाठी पारितोषिक आलंय मैदानामध्ये. चला मॅच ऑन करायचे आहे. आजचा दिवसातील आपण पहिला दिवस पाहतोय टेंबोली प्रीमियर लीग आणि जमलेला सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवसातील आपण शेवटची अंतिम मॅच पाहतोय सध्या मैदानामध्ये. पहिला बॉल यावेळेस हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न केला होता. टॉटच्या स्वरूपामध्ये बॉल आला पण लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू होता त्याच्यावरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं खातं उघडलं जात आहे. 72 धावांचा आव्हान आहे. आतापर्यंत मोठा टार्गेट पाहायला मिळतोय. हॅलो दरम्यान पारितोषिक आहे. जर कल्पेश नांदुरकर याने कॅच घेतली तर संजय चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. मॅचकडे वळतोय आपण. हलक्या गतीने ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. ऑफ साईडला एक सिंगल धाव फळकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 2 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय. काळूराम गोलंदाजी करतायत. बॉल अडवला देखील तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे कल्पेश नांदुरकरला. ओ शफल केलं, बाहेर निघाले. ऑन साईडला खेळायचं होतं पण कनेक्शन नाही करू शकले आणि त्याच दरम्यान 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. संजयजी चौधरी साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे टेंबोली प्रीमियर लीग सीझन 4 डे फर्स्ट पहिल्या दिवसामध्ये जमलेला सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हवेत खेळायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत पण दूर होता त्यांच्यापासून चेंडू आणि त्याच दरम्यान 2 धावा पळून काढल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 5 आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतो पहिलं चालू आहे. 5 धावा आहेत फळकावरती आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ जेव्हा समाप्त झाला सिंगल आल्या. 4थ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 5वा बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती नाही घेऊ शकले तितक्या चांगल्या पद्धतीने. एक धाव तर बनवली जाते फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे आणि 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत देखील. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा फळकावरती आहेत. 8 झाल्या असतील. एक सिंगल देखील आलेली. षटक कंप्लीट झालंय. 8 धावा फळकावरती आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली
आतिषबाजी तिकडे पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये टोटल 71 धावा बनवल्या आणि 72 धावांचा रनचेस दिला गेला आणि त्याच 72 धावांचा पाठलाग करताना सध्याची परिस्थिती जर बघितली तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा जमवू शकलेत. त्यामुळे आता इथून थोडंसं इक्वेशन बदलेल, कारण की येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये इक्वेशन जर बघितलं गेलं विजयासाठी तर आमच्यापर्यंत रुपेश ठाकरे पोहोचवतील. 64 धावांची गरज आहे. पारितोषिक येत आहे. कल्पेश नांदुरकर साठी खूप सारे पारितोषिक आलेत. आता पारितोषिक थोडा वेगळा आलाय, जर चेंडूला हात जरी लावला तरी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे कॅच घेतली तर 500, अडवलं तर 500 आणि चेंडूला जर हात जरी लावला तरी 100 रुपये. मी म्हणेन की बॅटर्सला आता इथे चिकी खायला वेळ आहे, वाटून वाटून पैसे घेऊ शकतात. आदी आणि युवराज यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. आणि जेव्हा गाव प्रीमियर लीग असते हो, आणखी एक पारितोषिक आलंय. कल्पेश नांदुरकरने जर झेल घेतली, आतिश दादांच्या माध्यमातून जर झेल घेतली तर संपूर्ण म्हशा ट्रिपचा खर्च फ्री. जे हवंय ते, जे मागाल ते. गाव प्रीमियर लीगला मी याच गोष्टीची चर्चा करत होतो की बघा अशा प्रकारचा खेळीमेळीचं वातावरण चालत असतं, कारण की गावाचा हा उत्सव असतो. आणि 2 दिवस आपण टेंबवली गाव पाहतोय की अगदी सगळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आहेत तिकडे आणि खूप थाटामाटामध्ये अनेक वर्षांपासून, मग गेल्या मागच्या 4 वर्षांपासून हे अशा प्रकारचा आपण खेळ पाहतोय. ओ मोठा फटका येतोय, बॅट स्विंग चांगला होता. मोनिशा विपक्षामध्ये मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर बॉल निघून जाईल. हवाई सफर 6. तू बोल ना क्या चाहिए तेरे को? हलवाई कौन हमको? नो साठी रिव्ह्यू पण ऑनफिल्ड डिसिजन देखील कळवा, कारण की जर चेक करूयात आपण कॅमेरामध्ये, फक्त बिमर साठीच आहे ऑनफिल्ड डिसिजन, नो डाऊट. आणि ओव्हरस्टेपिंगचं नाही कळणार, कारण की ज्यावेळेस स्क्रीन असते त्यावेळेस समोर असते स्क्रीन, लेग समोर आपल्या नॉन स्ट्रायकर एंडला कुठलाच प्रकारचा कॅमेरा अँगल नाही आहे. सकाळी अनाऊन्स केला होता, फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे. स्विंग एनमिस डॉट बॉल पाहायला मिळालं. आणखी कल्पेशसाठी पारितोषिक येत आहे की जर झेल पकडली तर मग त्यांना संदीप नांदुरकर यांच्या माध्यमातून एक कोंबडा दिला जाईल. वेगवेगळे पारितोषिक आहे. मी म्हणेन की कल्पेश नांदुरकरने आज जर झेल पकडली तर 500 मिळतील ते वेगळे, मसाचा ट्रिप मिळेल ती वेगळी आणि कोंबडा भेटेल ते देखील वेगळा. पण कल्पेश नांदुरकर आहेत देखील नक्की कुठे? अच्छा, कीपरच्या पाठीमागे आहेत. कल्पेश नांदुरकर जरा एकदा हात वरती करून दाखवा नक्की. हा, ओके. बॅट्समन सोबत तुम्ही डील करू शकता. धावसंख्या फळकावरती आहेत 14. बॉल तयार. हवेत खेळायचा प्रयत्न केला होता, पंचांचा इशारा यावेळेस वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळतीये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल देखील. 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. थोडीशी नाराजी व्यक्त करताना देखील आपण मोनिशला पाहतोय. त्यांना असं वाटत होतं की आतमध्ये, पण पंचांच्या नजरेपासून नाही लपू शकत. पंचांची नजर होती तिकडे आणि पंचांना असं वाटलं की हा वाईट चेंडू आहे, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 15 आकड्यावरती आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये 71 धावा बनवलेला 72 धावांचा रनचेस सध्या चालू आहे मैदानात. हाफ ट्रॅक चेंडू पुल केलाय, त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये टिपली गेली असेल आणि विकेट क्रमांक मैदानाचा बाहेर परततोय तो म्हणजे दुसरा.
ध्रुपेश, ध्रुप आलं नवीन बॅटर क्रमांक 4, क्रमांक 5 वरती आपण ध्रुपला पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ जर पाहिला गेला तर टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 15 आकड्यावरती. विराज गोराटकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. जर लगातार 3 षटकार जोडले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ध्रुपसाठी पारितोषिक. बॅटिंग वरती आपण युवा बॅटर ध्रुपला पाहतोय. प्रीमियर लीग मध्ये युवा खेळाडूंना खूप साऱ्या संधी मिळत असतात जेणेकरून एक चांगला क्रिकेट दाखवावा, एक चांगला प्लॅटफॉर्म यावा. बॉल तयार ध्रुपसाठी पहिलाच बॉल मोनिश सयावस स्विंग अँड मिस डॉटच्या स्वरूपामध्ये आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल 15 आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळेस थोडा दूर होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. 72चा रनचेस आहे आणि ज्या पद्धतीने पळायचं आहे धावेंच्या पाठीमागे तशा प्रकारचं सिच्युएशन अजून दिसत नाहीये किंवा त्या प्रकारची बॅटिंग अजूनपर्यंत आपल्याला रोहिदास स्मृतीच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाहीये आणि त्यांच्यासाठी डुआडायची मॅच देखील लॉफ करायचा होता ध्रुपचा पण नॉट. पंचांचा इशारा. आणखी एक वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचली गेली 1ने 16 आकड्यावरती. विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय महेश जाधव साहेब जे ओनर देखील आहेत या संघाचे. बॉल तयार. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळलेत. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे मिसफिल्ड घडली. मिसफिल्ड होतीये. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 20 आकड्यावरती. 12 मध्ये 20 बनवल्यात. आता येणारे 12 मध्ये 52 धावा फलकावरती बनवायच्यात. एकवीस धावा आहेत फलकावरती. विजयासाठी मग आता इथून 51 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 51 धावा म्हणजे 25.50च्या ॲव्हरेजने धावा फलकावरती बनवायच्या आहेत. ज्या कठीण देखील आहेत. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अंशुला आपण पाहतोय. ऋतिक गोराडकर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर चौकार सोडला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऋतिक गोराडकर सोडू शकता तुम्ही. खूप जास्त धावांची गरज आहे. चला मॅचकडे वळूयात आपण. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. उंचीवरती चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आणि तदनंतर कॅच ड्रॉप तर झाली आहे पण तदनंतर 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. बघा उद्याचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये उद्याचं पहिली मॅच असेल ठीक 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचे. सार्थक ट्रान्सपोर्ट्स आणि रॉबिन वॉरियर्स या 2 संघांना विनंती करेन की ठीक 9 वाजता तुम्ही पोहोचा आणि त्याचबरोबर तदनंतर आपण टॉप 6चा प्रवास करणार आहोत. सो जे संघ असतील उद्याच्या टॉप 6चे आणि ज्यांची उद्या मॅच आहे त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंना आणण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती आहे.
एखादा खेळाडू जर आला नाही तर त्याचे रिस्पॉन्सिबल तुम्ही आहेत. नो डाऊट तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किती, आणि जर उशीर आले तर पॅनलाइज केलं देखील जाईल. सो उद्या ठीक वेळेवरती पोहोचा सगळ्यांनी. आतापर्यंत एस आर्मी क्वालिफाय झाली आहे, त्यानंतर टीम एमआय स्पोर्ट्स क्वालिफाय झाली आहे, आणि ही मॅच जिंकली तर संघर्ष देखील क्वालिफाय होईल. हवेत खेळलेत, फुल टॉस बॉल होता आणि फुल टोल बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता 6 धावा. बघा ही मॅच जर धावा फळकावरती आहे 30. बघा 3 टीम ज्या ऑफिशियली क्वालिफाय झाले संघ म्हणतोय. SSRB 2 पैकी 2 जिंकले, ऑफिशियली क्वालिफाय झाले. त्यामुळे AM स्पोर्ट्स दोन्ही मॅच हरले, त्यामुळे अर्ना 11 जे आहे ती एक मॅच जिंकल्यामुळे क्वालिफाय झाले. त्यानंतर टीम गार्गी इंटरप्राइजेस, संघर्ष आणि रोहिदास स्मृती बी ग्रुपची आपण जे बघतोय त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर ही मॅच जर संघर्ष जिंकले, जर संघर्ष जिंकते ही मॅच तर मग ते क्वालिफाय ऑफिशियली होतील. पण ते 2 मॅच जिंकतात आणि रोहिदास 2 हरतायत, रोहिदास स्मृती, तर त्यामुळे गार्गे एंटरप्राइजेस ही ऑफिशियली क्वालिफाय होणार आहे. आणि ग्रुप सी मध्ये MS स्पोर्ट्स ऑफिशियली क्वालिफाय झालेले आहे, आणि त्यांच्या ज्या दुसऱ्या टीम आहेत जो लास्ट क्वालिफायचा नंबर आहे तो अजून पेंडिंग आहे. तो उद्याच्या दिवसामध्ये जिथे सार्थक ट्रान्सपोर्ट्स आणि रॉबिन वॉरियर्सची मॅच आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की जर सार्थक ट्रान्सपोर्ट्स ही मॅच त्यातला जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे का? यस, ओके. बोलो तयार. ओ दांडी गुल, पुढचा दरवाजा झाकून ठेवला आणि मागचा दरवाजातून झाली चोरी. दांडी 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 गुल. तुम समझते क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और रही तो क्या ना, मुझे तुमसे प्यार हो जाएगा. तो करना.
निमित्तानं आपण पाहतोय. सो आपल्याला टोटल क्वालिफाय होणारे 5 संघ मिळालेत. उद्याच्या दिवसामध्ये 6वा संघ देखील मिळेल आणि तो असेल सार्थक ट्रान्सपोर्ट्स किंवा रॉबिन वॉरियर्स. या दोघांमधला जो विजय होईल तो ऑफिशियली क्वालिफाय होईल आणि तदनंतर टॉप 6चा उद्या आपण प्रवास पाहणार आहोत. चला, आजचा एक सुखरूप दिवस कंप्लीट झाला. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. या मॅचचा हिरो मोनिश. या मॅचचा हिरो माफ करा पेंडिंग आहे दिगंबर, ज्याने मोनिशला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. 31 बॅटिंग वरती आणि 1 विकेट